हे गाणं लालबागच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित होतं. कारण निसर्गाचं काही सांगता येत नाही, भरती ओढती याच्या वेळा चुकू शकतात आणि गाडी अडत नाही, पण आणि अड्डा तो संपला, पण अडवणूक जी होत असते किंवा अडचण येते त्याच्यावर मात करणारा तो खरा कार्यकर्ता, कार्यकर्त्यांसाठी काही समर्पित हे गाणं होतं. अतिशय उत्तम उत्सव असं व्यवस्थित म्हणून मला वाटतंय. बाकी परीक्षेत सांगणार फक्त उसळणारं गाणं होतं आणि जबरदस्त इम्पॅक्ट होता. त्यामुळे फार मजा आली आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे गाणं जगून काय म्हणतात गाणं जगला ना तशा पद्धतीचा परफॉर्मन्स होता. जबरदस्त परफॉर्मन्स स्टेज पर होता. अमृतकडे आणि विशाल माने यांनी हे गाणं दिलेलं आहे असं मला कळलं. त्यांच्यासाठी काय काय वा म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे ते 10 दिवस पण त्याच्या आधीपासून राबता तीच एनर्जी आता ह्या तुमच्या गाण्यात. मी येतो दरवर्षी प्रयत्न करतो 8 दिवसाचा येतो कसा बसा आतमध्ये, पण त्यावेळेला जी तुमची एनर्जी असते लोकांना सांभाळताना जो भक्तिभाव असतो तुमचा, तो अख्खा भक्तिभाव तुमचा आता या गाण्यात सगळा आणि तुम्ही ज्या प्रकारे मनापासून गात होता ना त्यासाठी तुमचं खूप खूप बाकी बाप्पाने सगळं सावरलेलं असेल. सो गणपती बाप्पा. मध्ये तुम्ही जो मेसेज दिला रॅप केला ना तो रॅप पण खूप जबरदस्त होता आणि तो पूर्ण रॅप होता आणि ग्रुपमध्ये रॅप म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं. ग्रुपमध्ये रॅप करताच येत नाही, म्हणजे सिंगच होतो पण तुम्ही तो केला. बाप्पाची कमाल. भावना पोचल्या आले, भक्ती दिसली त्याच्यामध्ये, तुमचं काय म्हणतात ते कार्यकर्त्याचा जो जोश आनंद शक्ती आहे ती दिसली. सगळं काही जमून आलं. नवरात्रानंतर पार्शिलिटी मात्र झालेली असं मात्र सगळे म्हणतील आणि एकदा चोख परफॉर्मन्स दिलेला आहे. ही पार्शिलिटी आहे, एकाच याला सारखा टाळा वाजवायचा. आता बाल शिवाजी क्रिकेट क्लबचे आमचे कलाकार